बाकी काही नाही, फक्त ओम दादांसाठी ताईसाठी एक गाणं. जनसेवेचा घेतला वसा वसा, जनसेवेचा घेतला वसा, लोके साहेबांच्या कामाचा ठसा. कोणी दुसरा कोणी दुसरा कोणी दुसरा करणार नाही. ओम लोके साहेबांचे कोणी बुराई होणार नाही. ओम साहेबांच्या वाणी कोणी बुराई होणार नाही. ओम साहेबांच्या वाणी कोणी बुराई होणार एक छोटासा या ठिकाणी गजर सादर होता. ओ जवान बुवा तुमची गाडी नावा, लोके बुवा तुम्ही बसून राहावा. या द्यायचे अहो जवान बुवा तुमची गाडी नावा, अहो लोके बुवा तुम्ही बसून राहावा. तुम्ही बोलू नका वागणे,
ग्रुप सो भजन स्वरानंद परिवारातील ह्या सगळ्या महिला वर्ग ज्या ज्या ठिकाणी डबल बारे असतात त्या ठिकाणी जातात आणि असा आनंद घेतात ना. आणि याचं सारं श्रेय कोणाला जात असेल तर हे माझ्या बाजूला बसलेले अभिषेक परबुवा. आज त्याने जवळजवळ डोंबिवली पूर्व याच्यासाठी म्हणतो, डोंबिवली पश्चिम सुद्धा बांधली आहे, पण डोंबिवली पूर्वच्या प्रत्येक घराघरामध्ये आपुलकीने जातात आणि आपुलकीने सगळ्यांना एक करून ठेवलंय. लाख लाख सलाम करतो अभिषेक परब माऊलींना. असंच सगळ्यांना जर एकोप्याने राहिलो तशी पाकिटा बिकिटा मागूची वेळ येणार नाही. एकामेकाक मदत भरपूर करतात. आमचे आमदार साहेब वगैरे खूप दानशूर व्यक्तिमत्व आहेत नाही का. अशी काही मागायची गरज नाही. म्हणून मुंबई ही डोंबिवली नगरी भजनाची पंढरी कशाला म्हटलेलं आहे. पंढरी म्हणजे काय, त्या पंढरीमध्ये संत राहतात नाही का. पंढरीत कोण राहतात, संत राहतात, म्हणून त्याला भजनाची पंढरी म्हटलेली आहे. दिग्गज कलावंत या ठिकाणी आहे. खरोखरच रागामध्ये माणूस सगळं आपलं अस्तित्व गमवून बसतो. श्रीकृष्ण निद्रावस्थेत असताना अर्जुन गेला, कुठे बसला, पायाजवळ बसला. दुर्योधन डोक्याजवळ बसला. उठल्यानंतर प्रथम अर्जुनाला पाहिजे नाही का. म्हणून चांगल्याची संगत करा. संगत चांगल्याची झाली तर त्याचं फळ सुद्धा चांगलंच मिळणार आहे. म्हणून म्हणतोय बघा, खरोखरच डोंबिवली नगरीमध्ये भगप नंदादीप वंजारे हे अध्यात्माचे गाडे अभ्यासक आहेत. त्यांचं म्हणणं सुद्धा मला पटलं की महाराष्ट्रातील लोके बुवा जय जय महाराष्ट्र हा गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला आहे. आणि ते असं आपल्या डबल बारीच्या माध्यमातून मनोरंजन म्हणून घेतात ना, ते कुठेतरी चुकीचं वाटतंय. कारण आपण एक जनगणमन आपण याच्यात घेत नाही. तसंच त्याला सुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला आहे. पटलं तर बघा, मी तुमचं काय सांगत नाही की शिकवत नाही. हे 30 वर्ष झालेलं ते कसं माहिती द्यायला तरी बरे मोजणार नाही डबल बाऱ्या किती झाल्या आहेत. पण काय करतात मधून ह्या डबल बाऱ्या बघायला काय ह्याच्याकडनं घेतलं, ह्यो बंदो बांधलो तो बंदो करतात का. बरं ना, आम्ही कधीतरी बारी करून बरं ना. आता लोक बघा, आता आंब्याचं सीझन चालू झालो की बाऱ्या कमी करणार. पण काही असू दे, 2 डझनची नाही तर 3 डझनची पिठी माका दरवर्षी येतात. जवळ काय म्हणून म्हणते. बाकी अतिशय सुंदर चव्हाणभाऊ माका वाटतं ताव मारून गेले भजनावर. मारून दे, त्याबद्दल वाद नाही. म्हणून म्हणतो बघा, राम नामाचा नाही महाराज देवाची काना घालूया झालं. हे आमच्या ऋषिकेश सावंत आजचा हा जो कार्यक्रम आहे
यांचं सगळं हँडल करणं आमच्या ऋषीसाठी एकदा जोरदार काय म्हणणे होऊन जाते. आणि मालवणीमध्ये मच्छिंद्रनाथ कांबळेची जी भूमिका करतात एक नंबर नाही का, म्हणून त्यांच्यासाठी दोन म्हणतो. दुःख अडवायला उंबऱ्या काय हे बाळा ये. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन धर कधी वाट चुकणार वाट जोरदार काय माझ्या दृष्टीला ठेवतोय. एक गुंत राहिला. सगळ्यांनी पाठीमागून होय महाराजा म्हणायचा. हे देवादी देवा महाराजा, आज आमच्या ओम लोकेल आणि शीतलताईंनी एवढा मोठा कार्यक्रम केलेला आहे महाराजा. त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील महाराजा, त्यांच्या खरोखरच मनातील सर्व इच्छा पूर्ण कर महाराजा. आणि याहीपेक्षा चांगला कार्यक्रम पुढच्या वर्षी करून घे रे महाराजा. धन्यवाद. दुर्गे बुवा दत्ता दिगंबराया हो, चव्हाण बुवा तुम्ही या हो, जरा खुर्चीवर बसाओ. यवा 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 जरा यवा, तुम्ही इकडे यवा या रावजी. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो.